पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई। रेकॉर्डवरील आरोपी जेरबंद करून 4 गुन्हे उघड। 4,64,210 रुपयांचा मुद्देमाल जप्त। दिनांक 5 जानेवारी 2025 रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांचे पथकामधील संकेत कानडे, अभिजित माळकर व ऋषिकेश सदामते यांना त्यांचे बातमीदाराकडून बातमी मिळाली की मिरज मार्केट यार्ड येथे रेकॉर्डवरील आरोपी सुदर्शन यादव, मुनीब भाटकर व दीपक आवळे हे तिघे चोरी केलेले सोने विक्रीकरिता येणार आहेत। नमूद पथकाने मिळाले बातमीप्रमाणे सदर ठिकाणी जाऊन सापळा रचून थांबले असता मार्केट यार्ड येथील शेतकरी भवन समोर रोडवर 3 इसम थांबलेले दिसले। सदरचे इसम रेकॉर्डवरील असल्याने त्यांना ओळखून 6 पोलीस निरीक्षक संदीप शिंदे व पथकाने त्यांना पळून जाण्याची संधी न देता त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी त्यांची नावे आहेत सुदर्शन सुनील यादव व 19 वर्षे, राहणार भोसे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। दुसरा आरोपी आहे मुनीब मुश्ताक भाटकर व 19 वर्षे, राहणार आंबा चौक, यशवंतनगर, सांगली। तिसरा आरोपी आहे दीपक गंगाप्पा आवळे, वय 20 वर्षे, राहणार 100 फुटी रोड, गुलाब कॉलनी, सांगली अशी सांगितली। सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी त्यांचे अंगझडतीचा उद्देश कळवून पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता सुदर्शन यादव याचेकडील पिशवीमध्ये सोन्याचे व चांदीचे दागिने व तिघांच्या कब्जात रोख रक्कम मिळून आली। त्यास सदर दागिने बाबत विचारणा केली असता त्याने सदरचे दागिने हे सांगली कर्नाळ रोड, मंगेश नगर, भारत सूतगिरणी, विजयनगर चौक, विठ्ठलनगर, गांधी हायस्कूल येथून दिवसा व रात्रीचे वेळी घरफोडी करून चोरी केलेबाबत कबुली दिली। सदर बाबत विश्रामबाग व संजयनगर पोलीस ठाण्यांचे क्राईम अभिलेख तपासले असता वरीलप्रमाणे घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली। लागलीच त्यांचे कब्जातील सोन्याचे, चांदीचे दागिने व रोख रक्कम पुढील तपास कामी 6 पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी पंचांसमक्ष जप्त केले आहेत। तसेच विश्रामबाग पोलीस ठाणे व कराड शहर, सातारा पोलीस ठाणे गुन्ह्यात सुदर्शन यादव हा परागंदा आरोपी आहे। सदर आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून याचेवर यापूर्वी सांगली शहर, विश्रामबाग, संजयनगर, तासगाव व कराड, जी सातारा या ठिकाणी मालमत्तेविरुद्धचे व शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत। सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी विश्रामबाग पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास विश्रामबाग पोलीस ठाणे करीत आहेत।